एक महत्त्वाची राजकीय बातमी। सुनील तटकरे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले। तटकरे पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचले। महत्त्वाची राजकीय बातमी। आता या भेटी संदर्भात चर्चा सुरू झालाय। भेट नेमकी कशासाठी यासाठीचे तर्कवितर्क लावले जात आहेत। सुनील तटकरे हे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी ही भेट होत असल्याची माहिती समोर येते आहे। या संदर्भात अधिक संवाद साधणार आहोत। उमेश घोंगडे राजकीय विश्लेषक हे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। उमेश सर, आपलं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत। काय वाटतंय, ही भेट कोणत्या कारणासाठी असू शकते? पण सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च कार्यकारिणीमध्ये या तिघांची नावं आधी नव्हती आणि नंतर ती तांत्रिक चूक होती असं स्पष्टीकरण स्वतः सुनेत्रा पवार यांनी दिलं। त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सुनील तटकरे हे शरद पवार साहेबांना भेटतायत। हा निश्चितच योगायोग नाही। या सगळ्या एकूण या घडामोडीकडे आपण जर बघितलं तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षामध्ये काहीतरी गडबड आहे, ज्याला तांत्रिकतेच्या नावाखाली ती दुरुस्त करण्यात आली चूक कालची त्यांची जी सर्वोच्च कार्यकारिणीमधली जी नावं होती त्याच्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत विद्या चव्हाणजी देखील जोडले गेले आहे। पवार गटाच्या प्रवक्ता विद्या चव्हाणजी जोडले गेले आहे। विद्याताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय। काय वाटतंय तुम्हाला, भेटी संदर्भात का आले तटकरे शरद पवारांना भेटायला? नाही, मला असं वाटतं तुमच्या चॅनलवरतीच मी ही बातमी बघतेय आणि याबद्दल काही अंदाज बांधता येत नाही। कशाला गेले, काय गेले ते काही कळायला मार्ग नाहीये। परंतु मला असं वाटतं निश्चितच याचा एखाद दोन दिवसात खुलासा होईल। आता सदिच्छा भेट असेल किंवा त्यांना असं वाटतं असेल की पवार साहेबांना आपण बरेच दिवसात भेटलो नाही म्हणून ते भेटायला गेले असतील। आता हे तर सुनील तटकरे स्वतःच सांगू शकतील कशासाठी भेटायला गेले, काय गेले, परंतु याचा अंदाज काही मला बांधता येत नाही। विद्याताई, जे पत्रात नावं गाळली गेली त्या संदर्भात काही नाराजी असू शकते आणि त्याचीच काही पार्श्वभूमी या भेटीला असू शकते असं तुम्हाला वाटतं? नाही, पण आता आमचे दोन वेगवेगळे पक्ष आहे। अजितदादांचा गट वेगळा आहे, आमचा वेगळा आहे आणि तटकरे आणि प्रफुल्ल पटेल साहेब वगैरे सगळे अजितदादांच्या बरोबर गेलेले असताना इकडे त्यांच्या पक्षामध्ये तिकडे काय निर्णय होतात किंवा काय निर्णय झालेले आहेत याच्याविषयी काहीच कल्पना करता येत नाहीये। त्यांना वाटलं असेल की आपण पवार साहेबांना भेटावं म्हणून ते आले असतील किंवा त्यांना काही सल्ला घ्यायचा असेल। विद्याजी, मग गेलेल्या लोकांना परत पक्षात घेतलं जाईल का? नाही, याच्याबद्दल आता काय सांगता येणार? त्यात तो निर्णय स्वतः शरद पवार साहेबच घेतील ना। आम्ही कसं सांगू शकणार की ते पक्षात आमच्या येणार आहेत की नाही किंवा काय होणार आहे? हे पुढच्या गोष्टींची काही कल्पना आपल्याला आत्ताच करता येणं शक्य नाहीये। त्यामुळे शरद पवारांची आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा होते, ते काय निर्णय घेतात, हे मला वाटतं हे स्वतः सुनील तटकरे किंवा शरद पवार साहेबच सांगू शकतात। विद्याताई, राष्ट्रवादीत नाराजी आहे ही चर्चा तुमच्यापर्यंत आली आहे का? नाही, राष्ट्रवादीमध्ये काही नाराजी आहे असं मला काही वाटत नाहीये। कारण त्यांचं व्यवस्थित मागे मी सुनेत्रा वहिनींना भेटून आले होते, तेव्हा पण मला असं काही वाटलं नाही की त्यांच्या पक्षामध्ये कुठे काही नाराजी वगैरे आहे। आणि नाराजी असली तरी ती उघडपणे कोणी जाहीर करत नाही आणि आता त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली आहे किंवा काय चाललंय ते आपल्याला त्याचा अंदाज बांधता येत नाही। जी विद्याताई, उमेश सर देखील आपल्या सोबत आहे। उमेशजी, राष्ट्रवादीत नाराजी असू शकते आणि त्यामुळे ही भेट असू शकते, नेमकं काय राजकीय गणित जोडलं जाऊ शकतं किंवा मांडलं जाऊ शकतं या पार्श्वभूमीवर असं आपल्याला वाटतंय? एक लक्षात घ्या की आता विद्याताई म्हटल्या तसं सुनील तटकरे या संदर्भात कदाचित आज संध्याकाळी उद्या खुलासा करतील नेमकी भेट कशासाठी झाली आणि खरं कारण म्हणजे खरी भेटीचं खरं कारण ते सांगतील की नाही त्यांनाच माहिती। नंबर एक। नंबर दोन, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे का? तर निश्चितपणे काहीतरी गडबड आहे या संशयाला जागा आहे। ज्या पद्धतीच्या घडामोडी गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घडल्यात त्यानुसार काहीतरी गडबड आहे हे अगदी त्याला म्हणजे सहजपणे लक्षात येण्यासारखी ती गोष्ट आहे।
आणि कालचा योग आपण बघा, त्या तिघांची नावं नव्हती आणि पुन्हा त्या तिघांची नावं आली आणि तांत्रिकदृष्ट्या काय तांत्रिक कारणामुळे ती आली नव्हती असं त्याचा खुलासा करण्यात आला. आणि त्यानंतर लगेचच आज सुनील तटकरे शरद पवार साहेबांना भेटतायत. नाराजीच म्हणाल तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे आणि ती नाराजी लपून राहिलेली नाहीये. सुनेत्राताईंचं कालचं पुन्हा वक्तव्य बघितलं तर ती आदिती तटकरे जे आहेत त्या सारखे आहेत अशा स्वरूपाचं स्पष्टीकरण द्यावं लागतंय किंवा त्या विषयावरती पुन्हा बोलावं लागतं. उमेश सर, त्यामुळे आता पुढील घडामोडींकडेही लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडले गेले त्यासाठी. तर आपल्यासोबत आनंद परांजपे हे देखील जोडले गेले आहे, राष्ट्रवादीचे नेते, राष्ट्रवादीचे प्रवक्ते. त्यांच्याकडूनही या संदर्भात प्रतिक्रिया घेणार आहोत. अनिलजी, आनंदजी, राष्ट्रवादीत नाराजी वाढते का? अजिबात कुठल्याही प्रकारची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाही. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची प्रकृती गेले काही महिने ठीक नसल्यामुळे बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये देखील ते मतदानाला जाऊ शकले नाहीत. म्हणून तब्येतीची विचारपूस करण्यासाठी प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे त्यांच्या भेटीला गेलेले आहेत. या भेटीकडे कुठल्याही नाराजीच्या चष्म्यातनं किंवा राजकारणाच्या दृष्टिकोनातनं बघण्याची अजिबात आवश्यकता नाही. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे आजही आमच्या सगळ्यांसाठी श्रद्धेय आहेत. बरं, मग आनंदजीच्या नाराजीच्या चर्चा सध्या सुरू आहे आणि जे नावं गाळल्याचंही प्रकरण आहे त्याचाही काही अर्थ या भेटीमागे लावला जातोय, त्याचाही काही अर्थ असू शकतो का, अशाही चर्चा सुरू झाल्या? अजिबात या चर्चांमध्ये तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढील वाटचाल यशस्वीरित्या करेल. जी, धन्यवाद आनंद परांजपेजी आणि विद्या चव्हाणजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्यासाठी. तर तटकरे पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचलेले आहे. आता या भेटीमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. अलीकडेच ज्येष्ठांची नावं ही वगळली गेली, गाळली गेली. जरी त्यानंतर सुनेत्रा पवारांनी सारवासारव केली असली तरीही नाराजीच्या चर्चा मात्र थांबत नाहीये. आपण नाराज नसल्याचं सुनील तटकरेंनीही म्हटलेलं आहे. मात्र या भेटीनंतर आता चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीये.